माय नेम इज नंदिनी जगदीश पाटील. माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे बेबी गार्ड इन ट्रान्सफर. आजच्या प्रगतीच्या विज्ञान युगात मानवाने विविध क्षेत्रात प्रगती केली आहे. स्त्री पुरुष समानतेला महत्त्व देत महिलांनी प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत स्वतःला सक्षम सिद्ध केले आहे. नोकरी, व्यवसाय तसेच खाजगी कामासाठी महिलांना पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा वैयक्तिक वाहनाचा नेहमीच उपयोग करावा लागतो. 0 ते 9 महिन्याच्या बेबी आणि आईला पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये अनेक जीवघेण्या समस्यांना सामोरे जावे लागते. मी एकदा बसने प्रवास करताना माझ्या शेजारी सीटवर एक आई 4 महिन्याच्या बाळाला घेऊन प्रवास करत होती. पूर्ण प्रवासादरम्यान बाळाला अनेक साऱ्या समस्यांना सामोरे जाताना मी पाहिले, जसे की बाळाला पाणी दूध पाजताना, बाळाला खाद्यपदार्थ देताना, बाळाला झोपवताना, बाळाची वस्तू ठेवताना. प्रवासाच्या 7 ते 8 तासाच्या दरम्यान बाळाचे शरीर आणि मनावर गंभीर परिणाम दिसून आले. बाळाला पूर्ण दूध न मिळणे आणि चिडचिड करणे, बाळाला झोपण्यासाठी योग्य जागा नसल्याने मान व पाठीत वेदना घेऊन सतत राहणे, बाळामध्ये आईची झोप न होणे. निर्माण झालेल्या प्रश्नांवर मला एक युक्ती सुचली. प्रवासादरम्यान बाळाच्या सुरक्षतेसाठी मी एक युनिट तयार केले. त्याला नाव दिले बेबी गार्ड इन ट्रान्सफर. प्रोजेक्ट तयार करण्यासाठी लागणारे साहित्य: डाऊन सीट, फॉर्म सीट, ट्रॅक सीट, बेल्ट, फोल्डिंग क्लिप इत्यादी. वर्किंग: आई व बाळ ज्या वाहनाने प्रवास करत असतो बस, कार, ट्रॅव्हल्स इत्यादीमध्ये माझी बेबी गार्ड आईसह सीट अलाउड होते. बेबी गार्डचा उपयोग करायचा असेल तेव्हा बेबी गार्ड सीट वर करता येईल. बाळाच्या सुरक्षतेसाठी सीट बेल्ट दिला आहे. यामुळे बाळाला पाणी दूध पाजणे किंवा खाद्यपदार्थ देणे सोपे होईल. बाळाला झोपण्यासाठी सीट दिले आहे. बाळ पडू नये यासाठी सीट बेल्ट दिला आहे. ही सर्वात महत्त्वाची. बेबी गार्डमुळे बाळाची झोप पूर्ण होईल. बाळ व आई आनंदी आणि आरोग्यमय राहतील. बाळाच्या आवश्यक वस्तू ठेवण्यासाठी खाली जागा दिली आहे. बेबी गार्ड कुठेही सहजपणे नेता यावे यासाठी चाकं बसवली आहे. आता आपण प्रात्यक्षिक करून पाहू. आईला बेबी गार्ड अशा प्रकारे बस किंवा कारपर्यंत आणता येईल. बेबी गार्ड आणल्यावर आई अशा प्रकारे बेबी गार्ड पुढच्या सीटवर. जेव्हा बेबी गार्डचा उपयोग करायचा असेल तेव्हा बेबी गार्ड सीट ओपन करता येईल. बाळाला बसण्यासाठी सीट दिली असून बाळाच्या सुरक्षिततेसाठी सीट बेल्ट लावा. यामुळे बाळाला पाणी दूध पाजणे किंवा खाद्यपदार्थ देणे सोपे होईल. बाळाला झोपण्यासाठी सीट दिली असून बाळाच्या सुरक्षितेसाठी इथेही सीट बेल्ट लावा. बाळाच्या आवश्यक वस्तू ठेवण्यासाठी खाली जागा दिली आहे. जेव्हा बेबी गार्डचा उपयोग करायचा नसेल तेव्हा बेबी गार्डची फोल्ड करता येईल. बेबी गार्ड सीट अशा प्रकारे फोल्ड करता येईल. सर्वात आधी आम्ही नंदुरबार बस डेपोमध्ये त्यांची परवानगी घेतली. बसमध्ये आम्ही बेबी गार्ड सीट लावू शकतो का? माझ्या प्रोजेक्टचा उपयोग एक आईने नंदुरबार धुळे नंदुरबार 6 तासांच्या प्रवासादरम्यान माझ्या प्रोजेक्टचा उपयोग केला. हे आईचे मनोगत. दुसऱ्या आईने नंदुरबार नाशिक नंदुरबार 12 तासांच्या प्रवासादरम्यान माझ्या प्रोजेक्टचा उपयोग केला. हे त्या आईचे मनोगत. तिसऱ्या आईने नंदुरबार बऱ्हाणपूर नंदुरबार 14 तासांच्या प्रवासादरम्यान माझ्या प्रोजेक्टचा उपयोग केला. हे त्या आईचे मनोगत. चौथ्या आईने नंदुरबार निझर नंदुरबार कारने 1 तासाच्या प्रवासादरम्यान माझ्या प्रोजेक्टचा उपयोग केला. हे त्या आईचे मनोगत. पाचव्या आईने नंदुरबार सुरत नंदुरबार 6 तासांच्या प्रवासादरम्यान माझ्या प्रोजेक्टचा उपयोग केला. हे त्या आईचे मनोगत. त्याच्यानंतर आम्ही नंदुरबार येथील बाळरोग तज्ज्ञ डॉक्टर पावरा सर, डॉक्टर भारती सर, डॉक्टर मराठी सर
यांच्याशी चर्चा करताना आई 9 महिन्याच्या बाळाला घेऊन प्रवास करताना आईला खरोखरच त्रास होतो असे त्यांनी म्हटले. मी तयार केलेलं बेबी गार्ड मोडेप डॉक्टरांनी सांगितलेले असे हे उपकरण प्रवासादरम्यान बाळाच्या सुरक्षिततेसाठी खूपच उपयोगी आहे. हे माझ्या बेबी गार्डचे टुरिस्ट माझ्या बेबी गार्डची उंची 30 इंच आहे, रुंदी 16 इंच, लांबी 25 इंच आणि जाड 2 इंच. बसमध्ये 2 सीटांचं अंतर 24 इंच असतं. त्याच्यामध्ये माझी बेबी गार्ड 16 इंच जागा घेते, उरते 18 इंच. 18 इंचमध्ये आई आरामात बसू शकते. कारमध्ये 2 सीटांचं मधलं अंतर 36 इंच असतं. 36 इंचमध्ये माझी बेबी गार्ड 16 इंच जागा घेते, आईला 20 इंच जागा उरते. 20 इंचमध्ये आई आरामात बसू शकते.